बीडमध्ये महाएल्गार मेळाव्यात जाऊया. गोपीचंद पडळकर बोलतात. ज्यांचा आदर्श घेतला, ज्यांचं नाव घेतलं तर 12 हत्तीचं बळ येत आहे, असे ओबीसीचे नेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब आज आमच्या अधिकारावरती गदा येते. आमच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी मागच्या 2 वर्षापूर्वी कुणाची बोलायची हिम्मत होत नव्हती. अशा काळामध्ये ज्या सिंहानं डरखाळी फोडली ते छगनराव भुजबळ साहेब व्यासपीठावरती आहेत. राज्याचे माजी मंत्री ज्यांच्या शब्दाला धार आहे असे माननीय धनंजयराव मुंडे साहेब व्यासपीठावरती आहेत. माननीय प्रकाशांना, लक्ष्मणराव हाके साहेब, बाकीचे सगळे मंडळी, मी आता वेळ जास्त घेत नाही. मित्रांनो, मी पश्चिम महाराष्ट्रातून आलो आहे. 1962 ला इंग्रजांच्या विरोधामध्ये लढणारे क्रांतिसिंह नाना पाटील सातारा लोकसभेमध्ये हरले. परंतु 1967 ला याच भूमीनं त्यांना लोकसभेमध्ये पाठवलं होतं. याचा सर्वस्वी अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. मित्रांनो, भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात इथं एक एल्गार सभा मागे झाली होती आणि आता दुसरी एल्गार सभा माननीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्या या बीडच्या भूमीमध्ये होते आहे. भटका विमुक्त, ओबीसी, मायनर ओबीसी 346 जाती आहेत. मित्रांनो, आज आपण सगळ्यांनी एक दिलानं, एक मनानं भुजबळ साहेबांच्या पाठीमागं राहण्याची नितांत आवश्यकता आहे. मान्य आहे का तुम्हाला? कुणाकुणाला मान्य आहे? हात वर करा. सगळे मीडियावाले मित्रांना माझी विनंती आहे, ते आमच्यामध्ये भांडणं लावू पाहतायत. जरा हात थोडा वेळ वर धरा. ते आमच्यामध्ये भांडणं लावू पाहतायत. ते म्हणजे 346 जातीचा एकटाच नेता कसा? अरे बाबांनो, आमच्या सगळ्यांचं ठरलंय. आमचा नेता एकच आहे, माननीय छगन भुजबळ. कुणाची काही अडचण आहे का? मित्रांनो, माधव हा फॉर्म्युला पण मागे बघितला होता राजकारणामध्ये. माधव म्हणजे कृष्ण, आणि कृष्ण नीती आपण आता अवलंबली पाहिजे. सगळ्यांनीच लढायची आवश्यकता नाही. सगळ्यांनीच हातामध्ये सुदर्शन चक्र घेण्याची आवश्यकता नाही. आणि प्रत्येक वेळेस लढताना आपल्याच हातात बाण येईल असं नाही. कधी कधी अर्जुनाकडे बाण द्यावा लागतो आणि आपल्या सर्वांचा अर्जुन इथं व्यासपीठावरती बसलाय. बाण त्यांच्या हातामध्ये आहे. बाण त्यांच्या हातामध्ये आहे. आपण सगळे सैन्याच्या भूमिकेत आहोत, कार्यकर्त्याच्या भूमिकेत आहोत. तिकडच्या आळीमध्ये बऱ्याच गडबडी सुरू आहेत. त्यांना माहित आहे ओबीसी मध्ये जर फूट पाडली तरच आपलं गणित जुळू शकतं. आणि म्हणून त्याने एक पिल्लू सोडलं. काय पिल्लू सोडलं? की धनगरांना एसटीतून आरक्षण द्या, आमचा पाठिंबा आहे. धनगरांना एसटीतून आरक्षण द्या, तुमचा पाठिंबा आहे. आणि तुमचा बाप तिकडे बसलाय, तो तिकडे विरोध करायला लावतोय. हे कळत नाही का रे धनगरांना? धनगर काय एवढे काय तुम्हाला काय येडे वाटतायत का रे? घोडे लावण्याच्या तयारीत धनगर आहे आता. तुम्ही त्या नादाला लागू नका. धनगरांना 2 भूमिकेत जावं लागणार आहे. धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करणं हे धनगरांच्यासाठी प्राथमिकता आहे. आम्ही लढाई लढू, रस्त्यावरची लढू, न्यायालयातली लढू, सरकार बरोबरची लढू. धनगरांच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करणं ही आमची प्राथमिकता आहे.
परंतु 346 जातीचा समूह असणाऱ्या ओबीसीच्या आरक्षणाचा संरक्षण करण्याची जबाबदारी ही सुद्धा धनगरांच्या वरती आहे. म्हणजे तुम्हाला दुहेरी भूमिका घ्यावी लागेल. मी म्हणतोय ती योग्य आहे का अयोग्य आहे? जरा जोरात आवाज येऊ द्या. म्हणजे दोन भूमिकेमध्ये धनगरांना जावं लागेल. अख्ख्या भटक्या जमातीनं वंजारी समाजाचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे. लढायचं कसं, उभा कुठं राहायचं, अधिकारी कसं व्हायचं, हे वंजारी समाजाकडून सगळ्या ओबीसी आणि धनगरांनी शिकला पाहिजे. धनगरांनी तर पहिलं शिकलं पाहिजे. अरे मग या प्रस्थापिताच्या छाताडावरती घरी जाऊन नाचाल तुम्ही, एवढी क्षमता आणि ताकद तुमच्यामध्ये आहे. माझा माळी समाज एकजूट आहे, परंतु शांत आणि संयमी आहे. आणि म्हणून हे महादेव भुजबळ साहेबांच्या उपस्थितीमध्ये मी त्यामध्ये काही विषय जोडणार आहे. माळी धनगर वंजारी हा महादेव आता आपल्याला तो माधवराव करावा लागणार आहे. म्हणजे माळी धनगर वंजारी रामोसी आणि वडार हे समाज आपल्या बरोबर जोडून छोट्या छोट्या समाजाला, बंजारा समाज आपला मोठा आहे, एसटी आरक्षणाची मागणी आहे, हा आम्ही आमच्यात काही करू, आमचा पाठिंबा या सगळ्या विषयाला. परंतु ओबीसीची चळवळ खिळखिळी करण्यासाठी एका बाजूला धनगरांना पाठिंबा द्यायचा. पाठिंबा कोण देतोय? तो कारखानावाला, काय नाव त्याचं? अरे त्याच्या गावामध्ये अहिल्या देवीचा पुतळा लावायला ह्या अवलादीनं विरोध केला, तो झेंडा लावायला देत नाही आणि तो धनगरांना आरक्षण द्या म्हणतोय. हाकेसराच्या गाडीवर दगड टाकणारा गेवराईतला म्हणतोय धनगरांना आरक्षण द्या. अरे काय आम्ही एवढे येडे राहिलोय काय? हा, म्हणजे ओबीसीचं सगळं आरक्षण केलं पाहिजे, धनगर बाजूला पडला पाहिजे. माळी समाजाला एकटं पाडायचं आणि वंजाऱ्यांना शिव्या द्यायच्या, हा तुमचा एक कलमी कार्यक्रम चाललाय. समाजाला कशा काय शिव्या देऊ शकता रे? कसं काय तुम्ही देऊ शकता समाजाला शिव्या एखाद्या? आणि म्हणून हे इथून पुढच्या काळामध्ये आपण खपून घ्यायचं नाही. खपून घेणार का? अरे दोन नेते आपले ओबीसीचे आहेत. छगन भुजबळ साहेब एकदा बोलले होते प्रेसमध्ये,